श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं स्वामी माऊली या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ. आजचा अनुभव ऐकून नक्की तुमच्या अंगावर शहारे येतील. कारण एक आई मुलासाठी काही करू शकते आणि तसाच अनुभव ताई सांगते घडलेला अनुभव आहे. ताई आणि त्यांची बहीण ह्या दोघी म्हणजे एक घट्ट मैत्रिणीसारखे त्यांचं रिलेशन होतं. आणि ताईची जी बहीण आहे छोटी तर ती स्वामी सेवा करायची. खूप वेळा ताईला सांगितलं की ताई तू पण स्वामी सेवा घे, तू पण कर, चांगलं असतं. आपण स्वामींना जे काही आपण श्रद्धेने आपण त्यांची सेवा करतो नक्की ते स्वीकारतात. आपल्या जीवनामध्ये काही अडचणी येणार असेल तर आपल्याला संकेत देतात आणि किती मोठा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला साथ देतात. ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण ताईला विश्वास नव्हता. ताई बोलायचे मला ह्या गोष्टी पटत नाही, मला ह्या गोष्टीवर विश्वास नाही असं म्हटले. तर ताई तरी म्हणायच्या की मला असं काही सांगत जाऊ नको, मला विश्वास नाही, तुला काय सेवा करायची आहे ते तू कर. तर त्यांची बहीण बोलली ठीक आहे. तर त्यांची जी मोठी मुलगी आणि एक छोटा मुलगा होता. संसार चांगला चाललेला, कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती घरामध्ये. नवरा पण चांगल्या जॉबला होता, कामाला, पगार वगैरे सगळं चांगलं होतं, काही टेन्शन घेण्यासारखं नव्हतं. पण त्यांची मुलगी जी होती ते सतत म्हणायचे की माझा कान दुखतोय, कान दुखतोय. आणि एक दिवशी जास्त त्रास होऊ लागला म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरने चेक केलं आणि डॉक्टरने सांगितलं की तिच्या कानामध्ये गाठ आहे. आता हे ऐकून ताई खचून गेल्या आणि खूप रडायला लागल्या. तर डॉक्टर बोलले टेन्शन घेऊ नका, आपल्याला ऑपरेशन करावं लागेल आणि ही कसली गाठ आहे ती आपल्याला बघावं लागेल. तर ताई डॉक्टरला म्हटले की तुम्हाला जे काही ट्रीटमेंट करायची आहे ती करा, पण माझ्या मुलगीला काय व्हायला नाही पाहिजे. डॉक्टर बोलले ठीक आहे, पहिला आपण कोर्स देऊया, त्या कोर्सने किती इफेक्ट होतो आहे त्यानंतर आपण डिसिजन घेऊया काय करायचं आहे. आणि तो कोर्स करताना जे ती गाठ होती ती फुटली आणि त्यामधून पस यायला लागला. तर लगेच ताई घेऊन हॉस्पिटलला घेऊन गेले आणि गेल्यानंतर डॉक्टरनी लगेच त्यांना ॲडमिट केलं आणि ते ऑपरेशन करून ती गाठ काढली. आणि त्या पिरियडमध्ये ताईंनी त्यांच्या बहिणीलासुद्धा सांगितलेलं की असं असं झालं आहे. तर ताई त्यांची बहीणसुद्धा स्वामी सेवा करायला लागलेले आणि ताईलासुद्धा सांगितलेलं की तू काळजी करू नको, तू तारक मंत्र म्हणत राहा, काही होणार नाही. आणि जेव्हा ऑपरेशन करून डॉक्टर बाहेर आले तर ते बोलले की ऑपरेशन सक्सेसफुल झाले, काय टेन्शन घेऊ नका, पण जे गाठ आहे ते आपण पुढे चेक करूया की कसली गाठ आहे ते समजेल. तर ताई बोलले ठीक आहे. त्यानंतर ते पुन्हा मठात गेले आणि मठामध्ये जाऊन स्वामींना नारळ ठेवला आणि तिकडे निवेदन ठेवून आले की जी काही गाठ आहे ती नॉर्मल येऊ द्या महाराज. पण जेव्हा रिपोर्ट आले 4-5 दिवसांनी आणि 4-5 दिवसांनी रिपोर्ट आल्यानंतर पायास खालची जमीन सरकली ताईची. ती जी गाठ होती ती गाठ ट्यूमरची होती आणि डॉक्टर बोलले की ट्यूमर झाला आहे आणि त्या रिलेटेड ही गाठ होती. आता ट्यूमर झाल्यानंतर एक किमो घ्यावा लागतो आणि मुलगी काय एवढी वय पण नव्हतं की किमोसारख्या ह्याला सहन करू शकतो. तर ह्या गोष्टी त्यांनी पुन्हा मठात गेले, गुरुजीला सांगितलं. गुरुजींनी त्यांना सेवा दिली, तुम्ही काळजी करू नका, मुलगीला जेवढा धीर देता येईल तेवढा द्या आणि मी सेवा देतो ती करा. ताई आणि त्यांची बहीण दोघी सेवा करायला चालू केले आणि तिला ज्या दिवशी किमो द्यायला नेलं त्या दिवशी स्वामींवर सोडून दिलेलं की आणि डॉक्टरसुद्धा म्हटलेलं की तिच्या बॉडीवर किती इफेक्ट होते किमोचा ते सुद्धा आज समजेल. तर हा सगळं म्हणजे प्रसंग एक संगती आल्यामुळे ताई पण सुद्धा खूप खचलेली. पण त्यांनी फक्त आणि फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवला आणि किमो जेव्हा देऊन आणलं, मुलगीला थोडे त्रास झालेला, पण दुसऱ्या लोकांना जे किमो वगैरे देऊन आणत होते त्या टायमिंगला त्यांची अवस्था खूप खराब होती. पण ताईची जी मुलगी आहे
ते थोडा त्रास झाला, पण ते एकदम स्ट्रॉंग सारखे बिहेव करत होते. तर ह्या सगळ्या गोष्टी ताईंनी बघून ताईंना खूप धीर आला आणि त्यानंतरची जी ट्रीटमेंट त्यांनी चालू ठेवलेली, त्यामध्ये त्यांचं जे काही त्यांनी ऑपरेशन वगैरे केलं ते सगळं सक्सेसफुल झालं. त्या त्यांची औषधंसुद्धा चालू होती किती वर्षे कोर्स. पण त्यानंतर पुन्हा त्या मुलीला काही त्रास झाला नाही आणि ताई तेव्हापासून स्वामी महाराजांच्या सेवामध्ये आले. ते आत्तापर्यंत स्वामी महाराजांची सेवा करतात. आता मुलगी 14 वर्षाची झाली आहे, तरीसुद्धा तिला एक म्हणजे केसला धक्का येईल तशीसुद्धा तिला काही आजार नाही आहे आणि सतत स्वामी महाराजांचे ते आभार व्यक्त करीत होते आणि खूप ढसाढसा रडले. ज्या टायमिंगला त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजल्या, खचून गेलेल्या, पण स्वामी महाराजांनी त्यांची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये त्यांच्याकडून जेवढी सेवा करून घ्यायची होती तेवढी करून घेतली आणि स्वामी महाराजांनी त्यांच्या बाळालासुद्धा बरं केलं. तर असे अनुभव ऐकून नक्कीच आपल्या अंगावर शहारा येतो आणि अशा गोष्टी काही संगती घडलेल्या. तर तुमच्याकडे देखील स्वामी महाराजांचे अनुभव असतील, तुम्ही नक्की शेअर करू शकता. आपण आपल्या चॅनलवर तुमचा अनुभव सांगूया आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहावा, ज्याकरून आपल्याला मोटिवेशन मिळतं. आणि एक विनंती आहे की काही जे स्वामी भक्त आहे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही, विनंती आहे सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून पाठवा. असेच नवीन नवीन छान छान अनुभव तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू. जय हिंद. श्री स्वामी समर्थ.